असं म्हटलं की खूप मोठी गोष्ट वाटते. हो. 2-4 गोष्टी जे खर्च करतायत, जे इन्कम येतंय त्याचा कुठेतरी एक नोंद ठेवणं आवश्यक आहे. नोंद ठेवली आणि एक बरोबर. लिस्ट आणि सारखं काही ते बनवून तुमचा ठेवलं. एक त्याच्यासाठी एक पार्ट टाईम, फुल टाईम अकाउंटंट ठेवा. अकाउंटंट ठेवला तर एक तुमचा चार्टर्ड अकाउंटंट ठेवा आणि त्याचा सल्ला घेऊनच तुम्ही बिझनेस करा. बरेच वेळा मी आणखीन एक बिझनेसमॅनला चांगला जो मला अनुभव आलाय तो. हो. बरेच वेळा आर्थिक निर्णय घेताना ते आपल्या सीएला विचारत नाहीत. हो, आणि हो. नंतर ते सांगतात की आम्ही आता करून बसलो. मी नेहमी सांगतो की तुम्ही मोठे आर्थिक निर्णय घेताना तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटला विचारा. आम्ही मंडळी अत्यंत मनापासून तयार असतो तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला. अगदी, अगदी. फक्त तुम्ही आधी विचारा. नंतर एखादी गोष्ट घडून गेल्यावरती निस्तरणं फार कठीण असतं. ट्रू, ट्रू. त्यामुळे सर्व बिझनेस करणाऱ्या माझ्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवा की तुमचा सीए हा फॅमिली डॉक्टर सारखा असतो. त्याला विश्वासात घ्या. आम्ही विश्वासू पण असतो. हां. त्यामुळे आम्ही तुमच्याकडनं मिळालेली माहिती बाहेर कुठेही देणार नाही. खरंच. आणि तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही तयार असतो. मात्र तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. अगदी बरोबर. विथ ड्यू रिस्पेक्ट 5 फिंगर्स आर नॉट सेम. Yeah. म्हणजे जसं म्हणतात तसं. सीए म्हटलं तर लोकं तुम्ही घाबरत पण असाल मला माहिती आहे. पण माझ्याकडे येतात अरे म्हणजे सीए म्हटलं की असं होतं की आपण काय-काय म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे लॉयर म्हणा, फायनान्शियल ॲडवायझर म्हणा, डॉक्टर म्हणा आणि बरोबर. सीए हो. यांच्याकडून काही लपवू नये. खरंय. नॉर्मली त्यांच्या समोर बसलं तर. हो. आणि तुम्ही जेवढा लाँग टर्म त्यांच्याशी रिलेशन ठेवलं करेक्ट. तर तुम्हाला ते हेल्पफुलच राहतील नक्कीच. नॉर्मली आणि गाईड करतील. 100%. येस. कोणतरी कोच पाहिजे आणि गाईड पाहिजे. तर परत सांगतो की 5 फिंगर्स आर नॉट सेम. पण मी सांगतो की चांगले ॲडवायझर, चांगले सीए तुम्ही जरूर पहा. तुम्हाला मदत होईल. आणि त्या दृष्टीने आपण पुढचा प्रश्न घेऊया. हो. तो म्हणजे